नमस्कार. आज मी तुम्हाला रात्रीच्या उरलेल्या चपात्यापासून, शिळ्या चपात्यापासून चुरमा बनवून दाखवणार आहे. तर या ठिकाणी ह्या रात्रीच्या चपात्या आहेत. 3 चपात्या उरल्या होत्या, तर त्याचा मी आता चुरमा बनवणार आहे. तर सुरुवातीला ह्या ज्या चपात्या आहेत तर त्याचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत. बऱ्याच वेळा रात्रीच्या जेवणात किंवा सकाळच्या जेवणात शिल्लक चपात्या उरतात, तर अशा वेळेस आपण जर रात्री हे 2-3 चपात्या उरल्या तर सकाळी नाश्त्यासाठी असा चुरमा बनवू शकतो. तर मी सर्व चपात्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे चपात्याचे तुकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते. तर हे हाताने देखील आपण बारीक करून घेऊ शकतो, पण हाताने जास्त बारीक होत नाही आणि वेळ पण खूप लागतो. तर आता पूर्ण हे चपातीचे तुकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले आणि मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलं. तर अशा पद्धतीने हे बारीक मी करून घेतलेलं आहे चपातीचा चुरमा. तर आता आपण याला फोडणी देणार आहोत. तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल छान गरम झाले की जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची आहे. जिरे मोहरी छान तडतडू द्यायची आहे. आणि आता यामध्ये चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा टाकून घेऊयात. कांदा छान परतून घ्यायचा आहे. हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत याला छान परतून घ्यायचा आहे. ज्या प्रकारे आपण कांदा पोहे बनवतो त्याप्रमाणे जास्त प्रमाणात जर ह्या चुरम्यामध्ये कांदा टाकला तर खूप छान लागतो. आता ह्यामध्ये कढीपत्ता टाकून घेतला आहे. बारीक कट केलेला टोमॅटो टाकून घेतला. याला छान परतून घेऊयात. आता ह्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत. शेंगदाणे टाकल्याच्या नंतर परत याला थोडंसं असं परतून घेऊयात. आता या फोडणीमध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेऊया आणि लाल तिखट टाकून घेऊया. तिखटासाठी तुम्ही हिरव्या मिरच्याचा देखील इथे वापर करू शकता. मी लाल तिखटच वापरते. आता व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपण जो चपातीचा चुरमा बनवून ठेवला होता, मिक्सरमध्ये बारीक करून ठेवला होता, तो या फोडणीमध्ये टाकून घ्यायचा आहे. याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. तर छान याला फोडणीमध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि कोथिंबीर टाकून घेऊया. परत याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तिखट देखील जर जास्त तिखट आवडत असेल थोडंसं तिखटाचं प्रमाण वाढवू शकता आपण. तर आता ह्यामध्ये मी थोडंसं पाणी शिंपडणार आहे. तर जवळपास 2 ते 3 चमचे ह्यामध्ये पाणी शिंपडून घ्यायचं आहे, म्हणजे हा जो चुरमा आहे तो मऊ होतो. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यावरती 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. तर या ठिकाणी 2 मिनिट झालेले आहेत. याला परत एकदा आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपण. तर या ठिकाणी आपला मस्त हा चपातीचा चुरमा तयार झालेला आहे. पोह्यापेक्षाही जास्त छान लागतो हा चुरमा. गरम गरम खायला खूप छान लागतो. कधी जर शिळ्या चपात्या उरल्या तर या पद्धतीने उरलेल्या चपातीचा चुरमा बनवून पहा.